जिन्होंने राम को लाया है उनको लाएंगे या विचारावर आज शिवसेनेचे नेते अभिजित अडसूळ साहेब या ठिकाणी त्यांच्या घरी आम्ही आलो। आनंदराव अडसूळ साहेबांचे आशीर्वाद घ्यायला आलो आणि शिवसेनेचे नेते या ठिकाणी आज एनडीएचे घटक म्हणून आम्ही सगळे सोबत काम करतो। आज त्यांनी या ठिकाणी आमचा सन्मान केला, तिलक केला आणि रामनवमीच्या शिवपर्वावर मला असं वाटतं की सगळे घटक पक्ष आम्ही एकत्र आहे आणि सगळे मिळून जो देशाचे पंतप्रधान मोदीजींचा नारा आहे 400 पार या नाऱ्यावर सगळेजण आम्ही काम करत आहे आणि मला वाटतं ते श्री रामनवमीच्या शिवपर्वावर जे आज देशाच्या पंतप्रधानांनी हा दिवस आपल्याला दाखवला, श्री राम भगवंतांना मंदिरामध्ये विराजमान केलं। आज पहिली रामनवमी आहे की अयोध्याला श्री राम भगवंताचं मंदिर झालं, राम भगवंत विराजमान झाले। त्यानंतर पहिली रामनवमी संपूर्ण देशामध्ये विश्वामध्ये ज्या धामधुमीने साजरी होत आहे आणि या शिवपर्वावर मी खऱ्या अर्थानं आनंदराव अडसूळ साहेबांचा आशीर्वाद घ्यायला आलेलो आहे। या ठिकाणी आमचे मित्र अभिजित अडसूळ साहेब आहे आणि मला असं वाटतं की आम्ही सगळे एकत्र आहे आणि एकत्र मिळून देशाच्या पंतप्रधानांचा ताकद मजबूत करू आणि 400 पारच्या नाऱ्यावर काम करू। आत्ताच अभिजित अडसूळ साहेबांनी सांगितलं की राजकारणामध्ये कधी कायम कोणी शत्रू नसते, कायम कधी मित्र नसते आणि सगळे आम्ही एकाच विचारधारेचे आहे आणि विचारधारेचे असल्यानंतर आपल्या देशाचे पंतप्रधान मोदीजी यांचं जे कार्य आहे त्या कार्यानुसार मला वाटते आज रामनवमीचा दिवस आहे, जिसने राम को लाया है उनको लाएंगे हा सगळ्यांचा नारा आहे आणि त्या नाऱ्यावर आम्ही काम करणार आहे आणि रामनवमीच्या शुभेच्छा तुम्हालाही देतो। ठीक आहे साहेब।